आशीर्वाद त्यांनी माझ्यावर ठेवले आहेत हे माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. माझं आणि चव्हाण साहेबांचं तसं काहीच शोकाचं नव्हतं. निवडणुकीच्या काळामध्ये जे काय मला बोलायचं होतं, जे काय माझ्या नजरेसमोर आलं, जे काय पुरावे मला मिळाले ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत. रिट पिटिशन जे फाईल केलंय ते मी हायकोर्टात फाईल केलेलं आहे. त्याच्यामध्ये भाजप किंवा व्यक्तिगत कोणावरही माझी तक्रारच नाही. म्हणजे ऑफिशियल तक्रार ज्याला म्हणतात त्याला निवडणूक आयोगाकडे. निवडणुकीपूर्वी अनेक आरोप हो बरोबर आहे. आता ते ऐकून घ्या. सगळं विसरायचं असतं असं रवींद्र चव्हाण म्हणत. मी चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आणि त्यानंतर पुरावा दाखवला. तक्रार माझी कुठली आहे? पुराव्यावर आहे. बरोबर आहे. पुरावा जो काय मी निवडणूक आयोगासमोर ठेवलाय अजूनपर्यंत मला अहवाल सुद्धा आलेला नाही. तो अहवाल आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन त्याच्यावरती. पण जे रिट पिटिशन फाईल केलं ते एका बोगस ओबीसी सर्टिफिकेटवर फाईल केलं. पैसे जिथे पकडले गेले ते निवडणूक आयोगाकडे मी फाईल केलंय. आता त्याचा जो काय अहवाल येईल, जो काय त्याच्यावर उत्तर येईल ते आल्यानंतर मी परत एकदा बोलेन आपल्याशी. त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही हा 25 दिवस जुना प्रश्न मला विचारताय. ऑलरेडी याच्यावर झालेलं माझ्यावर केस झाली आहे ट्रेसपासिंगची. कदाचित तुम्हाला माहित नसेल, ऑलरेडी हा विषय जुना झालेला आहे. मी कोर्टामध्ये गेलेलो आहे. अच्छा एवढं जर होतं तर निवडणूक आयोगाने तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. माझ्यावर केस झालेली आहे त्या विषयामध्ये. थँक्यू.